लाईट्स ऑन नाही, एक टॉवर पा सूचना येते, थोडस लाईट्स ऑन करा. लाईट कमी पडते एका बाजूला एका झोन मध्ये. ओके, सगळ्या लाईट्स ऑन. जोरदार आवाज देऊयात पुन्हा एकदा. आजच्या दिवसातील शेवटची मॅच गणपती बाप्पा मोरया. लेट्स प्ले. डॉक्टर सुजय दादा विखे पाटील चषक 2025 चा थरार. आयकॉन ठाणे जिल्ह्यातील कासारवडवलीचा स्टार तयार आयुब शेख. पहिलाच बॉल आयुब यांचा आपण पाहतोय. अप्रतिम टप्प्यावरती बॉल पडला. खरं तर बॅटवरती संपर्क नाहीये, डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. दोन ताकदवर दिग्गज संघांमधली ही मॅच आहे. आजच्या दिवसामध्ये या दोन्ही संघांनी एक एक विजय पाहिलेत, परंतु आता एका टीमला लागोपाठ 2 विजय मिळवून खरं तर सुपर 8चं तिकीट बुक करायचं. आणि इथं पराभूत होणारा संघ उद्या डू ऑर डाय म्हणजे कॉलबॅक राऊंड तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहे. काटा नियोजन, दमदार आयोजन, राजन दादा शिंदे पाटील आणि मित्र परिवार. यावेळेला देखील आडवा बाटला फटका खेळायचा आहे. तिथं देखील डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत आयुब शेख. ठाणे जिल्ह्यातनं कासारवडवलीवरनं मी इतका लांबचा प्रवास का केलाय त्याचे उदाहरण देणार ही गोलंदाजी आहे. तर सोन्या गायकवाड देखील काही कमी नाहीये. लांबवरच्या षटकारांसाठीच ओळखला जातो. ते फटके असलेल्या खेळायचे. संगमनेरच्या या पटलावरती डॉक्टर सुजय दादा विखे पाटील चषक मध्ये. ओ पुन्हा एकदा आपण पाहतोय लाईन अँड लिंक जो टप्पा ठेवलाय ना आयुबनं, त्याचं मी म्हणावं तितकं कौतुक करेल. कारण की हलकासा टप्पा पडल्यावरती ऑफ ब्रेक देखील पाहायला मिळतोय. कधी कधी चेंडू हलकेशा आत वळून घेतात. व्हेरिएशन आहे त्याची. उंची पा, फिटनेस पा, अचूकता पा, ही चांगली पाहायला मिळाली आयुब यांची. तर सोन्या गायकवाड अक्रॉस द बॅट फटके वारंवार खेळतोय. प्रशांत सर तुमच्याकडे येईल. जी काय फटके अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न सुशांतनं केलाय ते वारंवार फसलेले आहेत. जी हाँ, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी कर रहे इस वक्त आयुब शेख सटीक लाइन पर. और टेलीग्राम मिल रहा है क्योंकि ट्रिगर मूवमेंट क्या होता है मैं आपको बताऊंगा. बॉल डिलीवर करने से पहले, रिलीज करने से पहले आपके जो पैरों की मूवमेंट होती है उसको ट्रिगर मूवमेंट कहा जाता है. अगर ट्रिगर मूवमेंट का पता चला तो एक बार फिर वो टेलीग्राम मिलता है कि बल्लेबाज क्या क्या कर रहा है. तो टेलीग्राम मिल रहा है. बॉल रिलीज करने से पहले अब चौथे 5वें स्टंप की तरफ जा रहा है और मन बना के खेल रहा है. उसका फायदा अभी तक आयुब ने उठाया. बहुत ही शानदार गेंदबाजी की है. नक्कीच. आणि या आधीच्या मॅचचा हिरो शुभम गीतेला आता सर्व क्रीडा रसिकांची देखील आतुरता असेल की या गावच्या पट्ट्याचा खेळ देखील भारतात होणार का. संगमनेरच्या आश्वीचा खेळाडू आज पाहिजे शुभम गीते. स्टार चमकेल का या घरच्या पटलावरती, मी म्हणेल म्हणजे तालुक्यातल्या पटलावरती. यावेळेस बेगिट डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावर आलाय बंगाली रसगुल्ला. बिग बिग षटकार. या मॅच मध्ये खेळतोय. नाव आहे शुभम गीते. आणि क्वालिटी गोलंदाजी. आयुब सारखा एक व्यावसायिक खेळाडू, आयकॉन खेळाडूच्या विरुद्ध तुम्ही 2 चांगले फटके खेळले, दर्जेदार फटके. पहा या ठिकाणी संगमनेरचा हा एक अतिशय महत्त्वपूर्ण खेळाडू. भविष्य पडलाय, पडतोय, घडतोय आणि मैदानात एकटाच नडतोय. शुभम काय बॅटिंग केले आज. त्याने आपला क्लास दाखवायला सुरुवात केली. नक्कीच. पहिल्या ओव्हरचा खेळ देखील आपण पाहतो संपला. 11 धावा धावफलकावरती खर्च केला गेला. स्टार्ट चांगला दिला शुभमनं. सोनू यांची साथ मिळेल का सोनू गायकवाड दुसऱ्या बाजूने हे देखील पाहायचंय. खरं तर कौतुक करेल युवक सम्राट तरुणांच्या गळ्यातील ताईत
पैलवान राजन दादा शिंदे पाटलांचा आणि त्यांनी घेतलेल्या मेहनतीचं फळ किती वारं वादळ येऊ द्या किती परंतु आजचा दिवस देखील तितक्याच शिताफीन आणि ताकदीनं सुरू आहे हे मात्र महत्वाचं आहे. अगदी बरोबर, खूप चांगला उल्लेख केलात. म्हणजे वादळ येतात त्यावेळेला तुम्ही त्या वादळाला कसे सामोरं जाता आणि त्या वादळातून कसे बाहेर निघता हे महत्वाचं आहे. ऑन साइडला फटका तर चांगला चढवलाय, बघूया काय होतंय लॉंगच्या दिशेनं. वाह, एक तरफ शेर दूसरी तरफ सवा शेर, एक तरफ नैला दूसरी तरफ दैला, एक तरफ खाई दूसरी तरफ कुबा, दोनों तरफ बराबर की पिटाई. गेंद बाउंड्री के बाहर 6 रन. DJ Step. आला आला आऊन पा बेहतरीन के बीच मैदान पर गायकवाड़ साहब भी खिलवाड़ कर रहे हैं और कमाल का स्ट्रोक था. बॉल की जरूरत है, बॉल मैच बॉल वापस आ गया. ये शॉट देखिए, टप्पा खाती थोड़ा सा ऑफ टर्म के बाहर गेंद जा रही थी, इस गेंद को लॉकआउट क्षेत्र में खेल दिया. बल्ले के बीचों बीच बेहतरीन टाइमिंग. कहाँ सिंगल लेने वाले हैं. ये तो 6 के नीचे सोचते नहीं. टाइमिंग देखे, आत्मविश्वास देखे और अब अलंकार दोनों तरफ बराबर की आग लगी हुई है. पावरफुल बल्लेबाजी पावर प्ले में कर रहे हैं. 17 धावा धावपल करते 17 म्हणले की खतरा आहे आता इथे. खरं तर हे देखील इथून चालणार आहे. 17 बोले तो खतरा आहे कारण की ही मॅच जवळजवळ तुम्हाला सुपर 8 ला नेणारी आहे. जी हाँ, अनूप गेंदबाजी कर रहे हैं. सुशांत गायकवाड़ 7 पर खेल रहे, 5 गेंदों का सामना किया. उड़ाया आसमान की तरफ, बहुत ऊपर है. हम वादे नहीं इरादे लेके आए हैं. इलाका किसी का भी हो, धमाका हमारा होने वाला है. गेंद बाउंड्री के बाद डाउन द राउंड छक्का. थँक्यू. टाकळी ढोकेश्वरचा सिक्सर किंग मित्रांनो, संगमनेर नगरी आज गाजवतोय आणि मंत्रमुग्ध करतोय त्याच्या फटक्यांनी. अप्रतिम फटके खेळले, लागोपाठ दोन्ही फटके असे आले, गगनचुंबी षटकार आलेत. हॅट्रिक बॉल आता मैदानाच्या आतमध्ये आहे. जी हाँ, बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी कॉन्फिडेंस के साथ इस वक्त करते हुए सुशांत गायकवाड़ गेंदबाजों के साथ खिलवाड़ कर रहे हैं. एक्सीलेंट बैटिंग, दबाव बनाते हुए इस पर गेंदबाजों के ऊपर, अनूप के ऊपर दबाव है. स्कोर दूसरे ओवर में 23 रन बगैर किसी नुकसान के. अनुप आता या बॉलवरती कोणतं अस्त्र बाहेर काढेल ते अस्त्र असं पाहिजे की तिथं एक धाव तरी चालेल, 2 चालेल, परंतु हॅट्रिक षटकार नको टीमला मी म्हणेन. जी हाँ, कमाल का खेल मैदान के अंदर हो रहा है. उड़ाया आसमान की तरफ, व्हाट अ शॉट. इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे धडाका आहे, इथे धूम धडाका आहे. कडक बेधडक कडकडी षटकार. सुशांत नावाची सुनामी आली आणि त्या सुनामीनं लागोपाठचे 3 षटकार अनुप पारसोर वरती खेळलेले आहेत. अनुप पारसोरला आणि आपण मैदानावरती जो खेळ पाहतोय 3 षटकारांच्या आतषबाजीची खेळी, अर्थात अप्रतिम बॅटिंग. षटकारांची हॅट्रिक पूर्ण केले सुशांत गायकवाडनं दमदार बॅटिंग करत असताना. 7 लाईव्ह वरती हे 3 षटकार देखील दाखवण्यात येईल. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज असतील. राऊंड विकेट अनूप. ऑफटॉमच्या बाहेरच्या चेंडू कमरच्या डोक्यावर खेळलेला आहे. ओहो हो, इतिहास साक्षी आहे उसळलेल्या लाटांचा, खवळलेल्या समुद्राचा आणि शांत माणसाचा नाद करू नये. नादखुळा बॅटिंग चौकार. exclusive SM.
विनंती राहील. धन्यवाद. अलंकार विकेट चाहिए और विकेट के लिए किसको लेके आए? विकेट के लिए अयूब को लेके आए, क्योंकि इस मैच में पावर प्ले में पॉवरफुल बल्लेबाजी बिनीच्या फलंदाजांनी बिंदास बॅटिंग केले. अयूब पुन्हा एकदा सज्ज असेल. ऑफ टर्नच्या बाद चेंडू ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क आहे. हे बॅटर महत्वाचं आहे. हा जो डॉट बॉल आहे ना, तो निश्चितच बैट्समैन मनामध्ये एक छोटी सी शंका निर्माण करेल. विकेट प्राप्त करना है तो सामने वाले के मन में आशंका के बीज बोना बहुत जरूरी. पहिली बिंदी गेंद आहे. अब के लिए अच्छा स्टार्ट. नक्कीच. आणि शुभम गीते देखील रंगात आलाय, सोनू गायकवाड देखील रंगात आलाय. आता बॉलरला जोमात जायचंय, हे देखील मी म्हणेल. हेलिकॉप्टर खेळायचा परफेक्ट और आयुब शेखचा अप्रतिम बॉल, शुद्ध 24 कॅरेट बॉल आणि इथे डॉट बॉल येतोय. आइकॉन खिलाड़ी है, बहुत बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं. और मैंने एक फिल्म देखी थी, स्पिन का नाम था धमाल. वो धमाल फिल्म में डब्ल्यू ढूंढने के लिए वो 2.5 घंटा जाता है. उतना समय जाएगा तो ये मैच आपके लिए नहीं बनने वाला. आपको विकेट चाहिए. 2 गेंदें जो है ना, बिल्कुल बहुत बढ़िया गेंदबाजी अयूब द्वारा रही है. शानदार गेंदबाजी कर रहे हैं और एक अच्छी गेंद. लगातार तीसरी गेंद पर अयूब शेख ने बल्लेबाज गीते को शांत रखा है. शांति में क्रांति करना अयूब शेख को भी आता है. 3 बिंदी गेंदे, माहौल बन गया. या तो बड़ा स्ट्रोक या विकेट. नक्कीच. आणि टीम देखील शांतीमध्ये क्रांती होती, परंतु टीम यासाठी विनंती करते की विकेट पाहिजे. जी हाँ, विकेट की तलाश में बल्लेबाज बड़े स्ट्रोक के लिए जरूर जाएंगे. गीते इस वक्त 4 के रेन पर है. बहुत इंपॉर्टेंट खेल. गेंद पाते के गेंदबाज अपनी बॉलिंग मार तैयार. और एक अच्छी गेंद है, रन नहीं आया. 4 गेंदों में खामोश रखा गया. और भाई आपने थ्रो किया, डायरेक्ट हिट करने की कोशिश, 1 रन मुकम्मल किया. दूसरे के लिए पलट गए हैं. तीसरे के लिए आना चाहेंगे या नहीं, देखने वाली बात है. 2 के ऊपर आपको संतोष होना पड़ेगा. जहां रन नहीं था, जहां ये 2 रन आए हैं और गीते पहुंच चुके 10 पर, स्कोर 41. गीते पहुंच चुके 12 पर, स्कोर 41 बगैर किसी नुकसान प्रशांत सर, नक्कीच आपण पाहतोय इथं आधीच रन वाचवण्याचा प्रयत्न गोलंदाज करतात. एक मराठीमध्ये एक म्हण आहे, आधीच कर्जबाजारी आणि त्यात उसना शेजारी. म्हणजे या धावा आधीच संघ वाचवतोय आणि या धावा चुकीच्या धावा तुम्ही अतिरिक्त खर्च करतायत. आयु नाराज झाले थोडेसे, मला निराशा दूर होणार. परत एकदा लाईन ऐकायची तुमची, खूप छान पद्धती आहे. आधीच कर्जबाजारी आणि त्यात उसना शेजारी. क्या बात है. बस झाली दुनियादारी, पिक्चर सुरू आहे लय भारी. 1 धाव की 2 पाहूया. 2 धावा घेण्याचा प्रयत्न होईल या ओव्हरमध्ये. अगदी शांतपणे क्रिकेट आपण पाहू शकता. बॅटरकडून अयूब शेखची अप्रतिम गोल. 5 चेंडूचा खेळ झाला, फक्त 4 धावा दिल्यात या षटकात. हा बघला धावा 43. षटक क्रमांक जर मैदानावरती बघितलं तर 3रा आहे. 6 षटकांचा सामना, शेवटचा सामना आपण बघतोय. सुजयदादा विखे पाटील युवा मंच आणि दुसऱ्या बाजूला संघ आहे आज या मैदानावरती अतिशय दर्जेदार कामगिरी करत असताना. फटका चांगला आहे आपला फटका. 440चा झटका. चेंडू सीमारेषा पार, चौकार. जे राहुल, तुमचं देखील मनापासून कौतुक. 440चा झटका आहे, परंतु बॉलिंग टीमला कर्जाचा मोठा फटका आहे, कारण की धावा वाढलेल्या आहेत. ब्लड लाइट या सनलाइट, गीते साहब को कुछ फर्क नहीं पड़ता क्योंकि इनका फ्यूचर है ब्राइट. और बहुत ही बढ़िया टाइट लाइन के साथ गेंदबाजी हुए पहले 4 गेंदों पर, लेकिन उसके बाद में बेहतरीन बल्लेबाजी. आखिरी गेंद पर चौका और जो प्रेशर था वो रिलीज किया. स्कोर फिलहाल टोटल अगर देखें 47 रन स्कोरबोर्ड पर. 3 ओवर का खेल समाप्त हुआ है और अब जाकर अयूब शेख 2 ओवर 19 रन, कोई सफलता नहीं. अयूब शेख के लिए विकेट नहीं मिला. वो विकेट कॉलम आप देख सकते नहीं है, वो परेशानी रही क्योंकि एक आइकॉन खिलाड़ी है, ऑलराउंडर है, तो आपको विकेट लेना था. आपने विकेट नहीं लिया और इसीलिए स्कोर बोर्ड है ना घोड़े के चाल चल रहा है. इस वक्त टीम जो है ना, मैं देख रहा हूँ साहिब निर्माण ग्रुप शिरडी, उनके सारे ओनर, उनके समर्थक बहुत खुश, क्योंकि आपके टीम की गाड़ी जो है ना रंबम बम जा रही है. बेहतरीन बल्लेबाजी दोनों बैटर द्वारा हुई है. यावेळेला पॉइंटच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न, शतरशा धावतोय चेंडूपर्यंत आपण पाहतोय. सिंगल आली हो, दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 धावाच्या बळून पूर्ण होत आहेत. खरं तर मित्रांनो, ही एक चर्चा आहे का 49 धावा जरी असल्या, या दिवशी षटक 8 धावेंचं होतं जे अयूबने टाकलं होतं. म्हणजे पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावेंचा पाऊस पडला होता. 40 धावा होत्या जवळजवळ. आता 49 धावा धावफलकावरती आहेत. 49 पर रन ओवर 4था प्रगति पर. राहुल शेर के गेंदबाजी करे. टीम के कप्तान सुशांत गायकवाड़ ऑन सर पर खेलना चाहते थे. गेंद के नीचे राहुल विजयाची चाऊल. टीमचा कर्णधार करतो शिकार. सुशांत गायकवाड आउट.
आई मोरी माता ओम नम शिवाय शिव शंभो हर हर महादेव. मी पेतो टिंग होतो चिंग कारण मी साई गोली ग टॉपचा किंग मॅक्सिमन वर. मॅच कडे पुन्हा एकदा जाते. वा काय फटका खेळलाय. शॉट ऑफ द डे स्विच हिटचा दिग्ना शॉट. किरण खोबरेचा बिग ब्लास्ट. 6 रन षटकार. शुक्रिया डीजे. दोनों तगड़ी टीमें बीच मैदान पर है. या स्पर्धेच्या निमित्तानं आमचे जे सहकारी समालोचक मित्र व्हॉइस ऑफ छत्रपती संभाजीनगर सौरभजी राजपूत यांचं शुभागमन आहे. सर या आपला देखील मायक्रोफोनवरती स्वागत असेल. धावपलकाकडे एकदा जाऊयात. 61 धावा एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. 2 षटकार बॅक टू बॅक आलेले आहेत. सर काय नाव आहे सरांचं नाव काय? सौरभ राजपूत समालोचक कक्षामध्ये दाखल होत आहेत. त्यांचेही मनापासून हार्दिक स्वागत आहे. सौरभ वेलकम. यस धन्यवाद सर. वळूयात मैदानाच्या दिशेने. किरण खोबरे आपल्याला स्ट्रायकर एंडला पाहायला मिळत आहे. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. धावस्वरूपी जर बघितलं तर 1 धाव जी मात्र मिळताना पाहायला मिळते आणि एका धावेच्या मदतीने रन संख्या मात्र स्कोर कार्ड वरती वाढती आहे. नक्कीच चांगली सुरुवात जी मात्र नक्कीच मिळाली आहे. ऑलमोस्ट आपण बघतोय 62 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. 4थ्या षटकाचा शेवटचा चेंडू अजूनही यायचा बाकी. स्ट्रायकर एंडला आपण बघतोय शुभम गीते जे मात्र आपल्याला पाहायला मिळतात आहे. बॅकफुटने खेळण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हरची कोंडी फोडली आहे. 1 टू का 4 बॉल सीमा बार. धावा मिळतील 4. चौकार. सियासत 1 विकेट के नुकसान पर. राजपूत जी हमारे साथ जुड़े हुए हैं. मराठी में आंखों दिखा सुना रहे. राहुल शेलके बीच मैदान पर गेंदबाजी 1 ओवर 18 महंगे साहब 1 विकेट इन्होंने प्राप्त किया. स्कोर 66 1 विकेट के नुकसान पर. नो डाऊट जबरदस्त बॅटिंग आज मात्र शुभम गीते. सकाळपासून आपण बघतोय फार प्रभाव सोडला या मैदानावरती. ज्या रीती आपण बघतोय बॅटिंग असेल बॉलिंग असेल 10 on 10 कामगिरी आज मात्र शुभम गीते यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. बट नो डाऊट हा सामना मात्र सध्याच्या घडीला आपण बघतोय फार महत्वाचा आहे. कारण की एकीकडे जर बघितलं तर साई निर्माण ग्रुप शिर्डी श्रमिक मित्र मंडळ तर दुसरीकडे सुजय दादा विखे पाटील युवा मंच संगमनेरचा संघ जो मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये महत्वपूर्ण सामना खेळताना पाहायला मिळतोय. व्यासपीठावरती एक यथोचित सन्मान आपण करणार आहोत. महिला शहराध्यक्षा भारतीय जनता पार्टी
पायलजी बा तातडे उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान करण्याकरता मी आता विनंती करणार आहे आमचे या स्पर्धेचे आयोजक सुधीरजी वाळे साहेबांना विनंती आहे आपण हा यथोचित सन्मान या ठिकाणी करावा. पायलजी बा तांदणे महिला शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टी. सुधीरजी वाळे साहेब आपल्या शुभस्था यथोचित सन्मान व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या रणरागिणी सामाजिक क्षेत्रामध्ये देखील एक मोठं नाव आणि भारतीय जनता पार्टीसाठी निश्चितच त्यांचं नेतृत्व सकारात्मक दृष्टीने त्यांचं काम पायलजी बा तातडे यांचा सन्मान या मंचावरती केला जाणार आहे. 66 धावा दाबलकावरती आहेत. अगदी थोड्याच वेळात हा सन्मान आपण संपन्न करणार आहोत. मॅच देखील सुरू आहे अत्यंत महत्त्वाचा सामना आणि सौरभ या मॅचचा जर विचार केला तर आपण का 66 आहेत 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 गडी बाद करून चालणार नाही. हा अत्यंत महत्त्वाचा सामना असेल आणि जिथे गोलंदाजीमध्ये बघितलं तर मच्छिंद्रला पाचारण करण्यात आलेलं आहे. नो डाऊट जसं की आपण बोललोय की फक्त इथे मात्र विकेट घेऊन चालणार नाही तर डॉट बॉल्स देखील फार महत्व राहणार आहे कारण की ऑलमोस्ट आपण बघतोय 5व्या षटकाचा खेळ सुरू तर झालाय बट 66 धावा ऑलरेडी स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत. स्विंग आर्म टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळला. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला पाहायला मिळते मच्छिंद्र यांच्या माध्यमातून. और ज़्यादा गति नहीं है. टिप्पा खाने के बाद थोड़ी सी गेंद बाहर की तरफ निकल रही है. इस बार कंट्रोल अच्छा था. बल्लेबाज के पैर में चले खड़े खड़े गेंद को ऑन साइड पर खेलने का प्रयास किया गया. मच्छिंद्र और सामने दादाभाई है. दादाभाई जिनका खाता नहीं खुला. एक तरफ शुभम गिते फॉर्म में है 9 गेंदों में 22 रन बनाए. स्कोर 66 2 विकेट के नुकसान पर. नो डाऊट याही वेळेस बॉडी लाईनच्या दिशेने टाकण्याचा प्रयत्न धावस्वरूपी इथे मात्र एक धाव चोरली जाते. डायरेक्ट हिटची संधी. नक्कीच निशाणा जर तिथे साधला असताना तर ऑलमोस्ट मला वाटतं नॉन स्ट्रायकरांचे बॅटर सर फ्रेम मध्ये देखील नव्हते पण सुरक्षितरित्या तिथे एक धाव पूर्ण केली गेली. एक धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढतोय 67 धावा या सिंगलच्या मदतीने. सौरभ अचूक नेम आणि मग बॅट्समनचा गेम होतो हे आपण पाहिलंय परंतु नेम आलाय अचूक पण झालाय पण तोपर्यंत चेंडू ओव्हर थ्रो झाला त्यानंतर तो अचूक आत्ता थ्रो झाला त्यामुळे धनुष्यातनं बॅट निघून गेला होता त्यानंतर हा अचूक नेम होता. अत्यंत महत्त्वाचा जेव्हा डायरेक्ट हिट केलं जातं ना त्यामुळे बऱ्यापैकी 99% तो बॅट्समन आउट होतोय आपण क्रिकेटमध्ये बघितलेला आहे. शुभम गीते स्ट्रायकर एंडला तयार. यावेळेस आखू टप्प्याचा बॉल डीप मिड विकेटच्या क्षेत्रात फिल्डर मात्र तिकडनं चेंडूवरती येतील. एक धाव पूर्ण होतीये. दुसऱ्या धावेचा कॉल शुभम निघालेत आणि यावेळेस मात्र नक्कीच परतावं लागेल दादाभाई शेख यांना. धावबादच्या सुरुवात विकेट येते 1+ विकेट. फलंदाज बाद. HRK. थँक्यू. संध्याकाळ सत्रामध्ये आमचे जे डीजे ऑपरेटर त्यांच्या पण इंजिन 68 धावा 3 गड्याच्या मोबदल्यावर है. फिलहाल मच्छिंद्र बहुत ही बेहतरीन गेंदबाजी कर 4 गेंदों में सौरभ केवल 1 रन दिया है 1 रन खर्च किया है और अच्छा प्रदर्शन बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन मच्छिंद्र द्वारा. यावेळेस सुख करण्याचा प्रयत्न थर्ड मॅनचं क्षेत्र लाजवाब फटका शुभम गीतेच्या बॅटमधनं. पुण्याचा सुप्रसिद्ध आहे शनिवार वाडा आज मात्र संगम नगरीत घातलाय शुभम गीतेने राडा. 1 बाउन्स ओव्हर दी रोप चौकार. थैंक यू. लुक एट दिस शॉट. टप्पा खाती उछाल था और टकाटक पटापट कमाल का अपर कट पॉइंट के ऊपर से गेंद को खेल दिया था और गेंद बाउंड्री के बाद 4 रन. भिरकावण्याचा प्रयत्न याही वेळेस आपण बघतोय. धावस्वरूपी जर बघितलं तर नक्कीच तिसऱ्या पंचांची इथे मात्र मदत मागितलेली. रेफरल जो आहे तो बॅटिंग टीमने घेतलाय व्हाईटच्या रिगार्डमध्ये. बट नक्कीच जसे की आपण चर्चा करत होतो तर शुभम गीते सर एक परफेक्ट ऑलराऊंड पॅकेज आहे. बॅटिंगही बॉलिंगही सकाळपासून आपण बघतोय कन्सिस्टंटली कोणतं ना कोणतं डिपार्टमेंट पकडूनच ठेवलंय आणि याही मॅचमध्ये आतापर्यंत 11 बॉलमध्ये 27 बनवले आहेत. पुणे आणि अहमदनगर या 2 जिल्ह्यामध्ये आयकॉनचा फॉर्म्युला जबरदस्त चालतो त्यामुळे सध्या सगळ्यांनी कॅमेरा जो आहे ना तो शुभम गीतेवरती लावलाय. दिवसभराचा त्याचा अप्रतिम खेळ झालेला आहे आणि कर्णधार म्हणून कमी वयातला कॅप्टन म्हणून त्यानं जी कामगिरी केली ती उल्लेखनीय आहे. बघूया आता पंचांचा इशारा काय येतोय. फेर डिलिव्हरी. आता धावसंख्या एकूण झाले 72 धावा 72 त्यामुळे आश्वासक खेळ झाला. काल
काटेनं प्रभावित मानव काटेचा खेळ अप्रतिम होता. सध्या हे खेळाडू आपण पाहू शकता डगआउट आहे. आणि फेअर डिलिव्हरी जो मात्र पंचांचा निर्णय आलाय. नक्कीच सरांनी ज्यारित्या इथे कळवलं की ऑलराऊंड पॅकेज म्हणून ज्यारित्या शुभम गीते फार प्रभावित करून गेले. कालचाही दिवस आपण बघितला मानव काटे यांची मात्र फार मोठ्या प्रमाणावरती चर्चा राहिली. आणि बघा चर्चा ही कोणाचीही होत नाही, चर्चा ही त्याच खेळाडूंची होती ज्यांचा परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये पडतो. आणि इथे मात्र हक्काचं व्यासपीठ जे मात्र निर्माण करून दिलंय पैलवान राजन दादा शिंदे पाटील युवा मंच संगमनेर यांच्या माध्यमातून आपण बघत आहात. डॉक्टर सुजय दादा विखे पाटील चषक 2025चा आजचा मात्र हा आजच्या दिवसातला शेवटचा सामना जो मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. वैसे अगर देखें तो सौरभ ये तीसरा दिन है और 2 दिनों की जो कहानी बहुत ही बेहतरीन रही. एक दिन बारिश ने बिल्कुल वो खलबली मचाई थी, इसलिए टूर्नामेंट का ओपनिंग सेरेमनी आपने देखा था. सुजय दादा विखे पाटिल इनके कर कमलों से गेंदबाजी कर रहे गेंदबाज राहुल शेरके. ऑफ स्टंप के बाहर गेंद नॉकआउट क्षेत्र में गेंद दिया. नॉकआउट पर खिलाड़ी तैनात है, जब तक ये गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक 1 रन मुकम्मल किया. गीते साहब को मौका मिलना चाहिए, इसीलिए सिंगल लिया गया. सेंसिबल बल्लेबाजी दीपक द्वारा. नो डाऊट प्रयत्न राहील इथे नॉन स्ट्रायकर यांचे बॅटर दीपक यांचाही की जास्तीत जास्त चेंडू इथे मात्र शुभम गीते यांनी मात्र खेळावले. बट गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय गोलंदाज आतापर्यंत चांगली इफेक्टिव्ह कामगिरी करताना राहुल शेळके थ्रू आउट दी दिवसात पाहायला मिळालेत. पण या महत्वाच्या मॅच मध्ये आतापर्यंत 7 बॉलच्या स्पेलमध्ये 19 धावा त्यांच्याही विरोधात आलेल्या आहेत. तर दबाव त्यांच्यावरही आहे. बट बघूयात, ते म्हणतात ना की प्रेशर असं असतं की कोणी बिखरतं आणि कोणी निखरतं. हा कॉन्टेस्ट बघायला मजा येणार आहे, कोण बिखरतंय आणि कोण निखरतंय ते. फुलाल्यांचा बॉल हेलिकॉप्टर उडवला डाऊन दी ग्राउंड समोरच्या दिशेने. छत्रपती संभाजीनगरचा सुप्रसिद्ध आहे क्रांती चौक आणि शुभम गीतेला आहे हेलिकॉप्टरचा शौक. षटकार. तुम्ही टाकला यॉर्कर तर मी खेळणार हेलिकॉप्टर. काय फटका. झापूक झुपूक बॅटिंग मैदानावरती होते. बॅट्समन शुभम गीतेचं इंजिन गरम आहे. लाजवाब बॅटिंग. याही वेळ स्टैंड एंड डिलीवर समोरच्या दिशेने स्ट्रेट टच आरो आइए और सामने की तरफ जाइए. अजून एक षटकार. काय बॅटिंग मैदानावरती पहा काय घडलं होतं मैदानावरती. ज्या पद्धतीने फटका खेळलाय गोलंदाजाने केली चूक आणि त्यावरती बॅट्समन फटका खेळलाय चाबूक. बॅटिंग होते झापूक झुपूक झापूक झुपूक. गीतेला थांबवणं अशक्य झालंय आणि तो आता मैदानावरती रंगात आलाय. अत्यंत दर्जेदार नेत्रदीपक बॅटिंग करत असताना शुभम गीते. लाजवाब फटकेबाजी 2 मध्ये 2 आलेत. याही वेळेस हेलिकॉप्टर उडवलाय. फटका काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात हवेत. इम्रान खान चेंडूच्या खाली आणि इथे मात्र झेल होताना पाहायला मिळतोय. एक लाजवाब खेळीचा अंत इथे मात्र होत असताना शुभम गीते वे बॅक टू पवेलियन. अत्यंत महत्वाचा सामना मैदानावरती. फक्त इथे असलेल्या तमाम प्रेक्षकांना विनंती करेल, शुभम गीतेची बॅटिंग तुम्हाला आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा. काय बॅटिंग केले. 21 धावा त्याने कुठल्या आहेत, 21 धावा त्याने टोकल्या. 15 चेंडूंना सामोरं गेला. 260चा त्याचा स्ट्राईक रेट आहे. तो का पॅवेलियनमध्ये परतला त्याचे कारण पहा. लाजवाब बॅटिंग. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, चेंडूने मात्र जागेवरच उसळी घेतली आणि काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात आपण बघतोय इम्रान खान यांची मात्र सेफ हँड्स तिथे आपल्याला पाहायला मिळालेत. फलंदाज मात्र बाद राहिलेत. सौरभ मायक्रोबरोबर असतील. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. तर मी विनंती करेन पायल तांजणे मॅडम आपला सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. महिला शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत. याही वेळेस जर बघितलं तर जणू काही चेंडूला हाय फ्लायर केलाय, उडवून लावलाय चेंडू. जबरदस्त फटका. सुमित भंडारी आले आणि पहिल्याच बॉलवर षटकार ठोकून स्वागत करतात आहे. 6 आलाय. जबरदस्त फटका सुमित भंडारी. आपण या ठिकाणी पाहतोय बॅटिंग अफलातून होते. प्रेक्षकांचं मनोरंजन होतंय. बॅटिंग दे दरानं होते. नेत्रदीपक फटक्यांची लयलूट मैदानावरती. काय खेळ रंगलाय, काय खेळ रंगलेला आहे. आणि दुसऱ्या बाजूला रनआउटचा विकेट मिळणार का देखील पाहूया. सध्या पुन्हा एकदा सौरभच्या दिशेनं सौरभ स्कोर बोर्डवरती धाबा किती झाल्यात ते आपण प्रेक्षकांना सांगूया. नक्कीच 6 षटकांचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालाय. धावस्वरूपी आपण बघतोय शेवटच्या चेंडूवर 1 धाव प्लस विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाली. 1+च्या
विकेटच्या रूपात शेवटचा चेंडू घडलाय आणि 6 षटकांच्या अखेरीस 92 धावा ज्या मात्र स्कोर कार्डवर आपल्याला लागताना पाहायला मिळतात आणि टार्गेट मात्र राहणार आहे 93 धावांचं. सुंदर असं हे मैदान जे मात्र आपण बघत आहात सध्याच्या घडला शोभा वाढवतं या स्पर्धेची हिरवळजनक संपूर्णपणे मैदान आणि आकर्षक अशी खेळपट्टी, आकर्षक अशी ट्रॉफी, आकर्षक असे पुरस्कार जे मात्र या स्पर्धेची अजूनच शोभा वाढवतात आहे. आणि नो डाऊट सर्वच खेळाडूंचा जर बघितला तर खेळही तेवढा बहारताना आपल्याला पाहायला मिळतोय. हक्काचं व्यासपीठ जे मात्र निर्माण करून देण्यात आलं आहे. सन्माननीय पैलवान सौरभ, मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येणार आहे कारण सामना अतिशय महत्त्वाचा, दुसरी इनिंग आणि त्यानंतर आपण भरपूर चर्चा करणार आहोत. सुजयदादा विखे पाटील चषक 2025चे आमचे शिल्पकार राजेंद्रदादा शिंदे आणि त्यांचा युवा मंच आज अप्रतिम काम करते. तर मी आमंत्रित करतो आहे महिला शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टी पायलताई तांदळे. आपण या ठिकाणी या आपला यथोचित सन्मान. सुधीर सर आपण देखील यायचंय. सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. महिला शहराध्यक्ष त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या रणरागिणी आज मंचावरती आहेत. पायल तांदडे यांचा यथोचित सन्मान या मंचावरती केला जाणार आहे. ऐतिहासिक वारसा जपणारे आपलं संगमनेर, 2 नद्यांवरती असलेलं संगमनेर, 2 नद्यांचा संगम आपण म्हणून या शहराला नाव पडलंय संगमनेर. डॉक्टर सुजयदादा विखे पाटील चषकाच्या निमित्तानं नवनाथजी डोंगरे साहेब आपल्याला विनंती, आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जाईल. महिला शहराध्यक्षा भारतीय जनता पार्टी पायल तांदणे. अतिथि देवो भव कहती ये भारत की धारा, सम्मान करके आपका निभा रहे परंपरा. ये हमारी परंपरा है, हमारी संस्कृती है. याच दरम्यान पायलताई, आपण मंचावरून इतका चांगला खेळ पाहिलेला आहे. हेलो हेलो चेक. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. डॉक्टर सुजयदादा विखे पाटील चषक 2025चा थरार मनोरंजनचा डबल भर आपण या ठिकाणी पाहताय. याच दरम्यान नुकताच महिला शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टी पायलताई तांदणे यांचा यथोचित सन्मान इथे संपन्न झाला आहे. आपण हा जो खेळ पाहिलेला आहे किंवा एक मोठी ॲक्टिव्हिटी राजेंद्रदादांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतोय आणि भारतातले दिग्गज खेळाडू या ठिकाणी खेळतात. एकूण हा सगळा माहोल बघून कसं वाटतंय? खूपच छान असं आयोजन राजनदादा शिंदे पाटील युवा मंच यांच्यातर्फे करण्यात आले आणि त्यांनी नाव पण खूप छानच दिले, डॉक्टर सुजयदादा विखे पाटील चषक 2025. आता पुढील प्रत्येक वर्षी ह्या युवा मंचातर्फे असेच कार्यक्रम आणि महिला भगिनींसाठी पण तुम्ही असे काहीतरी कार्यक्रम आयोजित करावे अशी मी तुम्हाला नम्र विनंती करते. खूप छान असा तुम्ही कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल तुम्हाला खूप खूप आभार. ताई, या ठिकाणी मागच्या या 2 वर्षामध्ये घेतलेला होम मिनिस्टरचा कार्यक्रम तो देखील राजेंद्रदादांचा गाजलेला आहे. आरोग्य क्षेत्रामध्ये देखील ते भरीव कामगिरी करतायत, तरुणांकरता देखील फार मोठं योगदान देत आहेत. तर चांगल्या विधायक कामासाठी राजेंद्रदादांच्या डिक्शनरीमध्ये ना नाही आहे असं एक आपलं व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून क्रिकेटच्या भारतातले खेळाडू इथे दाखल झालेले आहेत. आपण इथे आलात त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. थँक्यू सो मच.
और राइट मैच की तरफ रुख करते हैं। एक बार फिर मुकाबला शुरू होने जा रहा है। किसकी होगी हार, कौन करेगा पलटवार और किसके लिए खुलेगा जीत का द्वार। एक बार फिर चलते हैं सौरभ के बाद। ओवर टू कम बॉक्स। मॅचला सुरुवात इथं देखील तुम्ही पाहताय पहिल्याच बॉलवरती फटका फसलाय। ओ कॅश ड्रॉप होते। जीवदान कुणाला आहे आता हे देखील पाहणं महत्वाचं असेल मित्रांनो। पहिल्या बॉलवरती आयकॉन आयुब शेखला जीवदान। जाळं रचलं होतं झेल घेण्यासाठी, जाळं इथं फाटकं निघालंय, झेल होऊ शकला नाहीये। किती शांतता भयानक पसरली बा। आयुब शेखच्या विकेटचं महत्व सर्व क्रीडा रसिकांना माहिती आहे। प्रयत्न केला तिथं क्षेत्ररक्षकांना सिद्धेश केदारीनं, परंतु सिद्धेशचा हा प्रयत्न फसलाय। निराश असेल स्वतःवरती, कारण की अशा मोमेंटला हा झेल सुटणं पहिल्या बॉलवरती थोडंसं निराश होणारं समीकरण आहे। परंतु काही हरकत नाही, अशा संधी पुन्हा पुन्हा येतील, परंतु त्या चुका तुम्हाला पुन्हा पुन्हा करून चालणार नाहीये। शुभम गीतेचा पहिला बॉल अप्रतिम तर होता, तर साथ देण्यासाठी ज्ञानेश्वर खेमनार यांना आपण पाहतोय। डावखोऱ्याचे आक्रमक शैलीचे बॅटर माऊली खेमनार आज पायसे खेळेल का मोठी पारी। यावेळेला शुभमचा तेच तर्रार मारा, चेंडू निघून जातोय सुसाट वेगानं, जो नक्कीच पाहायला मिळतोय। ओव्हर नंबर 1 चा खेळ चालू आहे मित्रांनो। मॅच सुरू आहे। आजच्या दिवसातील महत्त्वपूर्ण सामना जिंकेल त्याला सुपर 8चं तिकीट, पराभूत होणारा उद्या कॉलबॅक राऊंड तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे। डॉक्टर सुजयदादा विखे पाटील चषक राजनदादा शिंदे पाटील यांच्या या सुंदर आयोजनामध्ये आपण नक्कीच पाहणार आहोत। साई निर्माण ग्रुप शिर्डी, श्रमिक मित्र मंडळ नाशिक हा संघ आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करताना। हो इथं देखील चेंडू हवेत, झेल टिपलाय आणि माऊली खेमनारचा संपतोय खेळ। विजय टिपतोय झेल, विकेटचं पतन आणि माऊली इथं बाद। तगडी झुंज देत होता, परंतु त्याच्या टीमनं पराभव पाहिला होता। डॉक्टर सुजयदादा विखे पाटील युवा मंच संगमनेर टीमनं तर यजमान विरुद्ध मेहमान अशी मॅच तर सुरू आहे, परंतु आता पाहायचंय कशा प्रकारचा खेळ होणार। यावेळेला ओव्हरपिच होता, पुन्हा संधी असेल विकेटची। क्षेत्ररक्षक हो गडबड झालीये। नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय सर। जजमेंट बहुत इंपॉर्टेंट है। जिस तरह से कि टाटा मिडल में चली गई थी, वैसे टारगेट बहुत बड़ा है, तो यहाँ से बल्लेबाजों को पावर प्ले में मैक्सिमम रन बनाने पड़ेंगे। 12 गेंदों में कम से कम 35-40 रन बनाने पड़ेंगे, तब जाकर आप इतने बड़े टोटल का पीछा कर सकते हैं। जजमेंट फसलंय इथं मी म्हणेल। दोन्ही क्या वेळेस असं घडलं, एकदा सिद्धेश केदारीकडनं चूक झाली, एकदा तुम्ही पाहताय मिड ऑफच्या खेळाडूकडनं देखील चूक होताना पाहायला मिळते। त्या चुका टाळाव्या लागतील। मॅच महत्वाची आहे। 32 बॉल 91 धावांची गरज। शुभम गीतेचं कौतुक असेल, एक विकेट तर मिळवली या ओव्हरमध्ये। आयुब हवा में गेंद के नीचे खिलाड़ी आउट। आयुब शेख बैक टू द पेवेलियन और गीते साहब तो बिल्कुल कमाल कर रहे हैं। आप ऑलराउंडर है, आप असरदार है, आप सरदार है, आपका खेल दमदार है। शुक्रिया डीजे। काफी ऑफ टाइम के बाहर गेंद थी, आईलाइन से दूर गेंद थी और खड़े खड़े गेंद को आप खेलने का प्रयास कर रहे हैं। बेहतरीन कैच पॉइंट पर लिया गया। विजय सिरसाट ने यह जबरदस्त कैच लपका था। एक्शन रिप्ले देखें अनिल, शुक्रिया जो हमारे स्कोरर बहुत ही बढ़िया जानकारी दे रहे। नहीं ये शॉट अच्छा नहीं था आयुब का। जिस अंदाज से वो बल्लेबाजी करते हैं इस मैच में वो रंग नहीं था। आयुब शेख बैक टू द पेवेलियन। मैं समझ सकता ये प्राइसलेस विकेट था। बहुत ही बेहतरीन गेंदबाजी शुभम द्वारा।
नक्कीच शुभम नावाची चर्चा संगमनेर तालुक्यातल्या आश्वी गावचा स्टार यंग टॅलेंट कॅप्टन आपल्या तुम्ही पाहताय पैलवान राजनदादा शिंदे पाटील युवा मंचाच्या या भव्य दिव्य महाराजा क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये अर्थातच डॉक्टर सुजयदादा विखे पाटील चषक 2025 मध्ये अप्रतिम खेळ दाखवतोय. संतोष कुदळे यांच्याकडून शुभमच्या विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक, ज्याने आयुष शेखचा विकेट घेतलाय आणि तो काय फॉर्म मध्ये आहे. बॅटिंग बॉलिंग बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज आहे. कॅप्टन्सी करायचे. बऱ्याच वेळा आपण काय होतं की जेव्हा आपण कर्णधार पद या ठिकाणी घेतो त्यावेळेला आपलं वय कमी असतं आणि अशा वेळेला एवढी मोठी जबाबदारी खांद्यावरती पडलेली असते आणि त्या दबावामध्ये त्या जबाबदारीच्या दबावामध्ये आपण त्या ठिकाणी बऱ्याचशा चुका करतो. पण हा तर खेळाडू बहरला, म्हणजे बॅटिंगमध्ये बहरला, गोलंदाजीमध्ये दमदार कामगिरी केली. अपोनंट टीमवरती त्याने दबाव आणलाय. शानदार कामगिरी शुभम या स्पर्धेमध्ये करत असताना. हे देखील असं म्हणलं जातं, चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देव माणूस, आणि या चुका सुधाराव्या लागतात तुम्हाला. फुल टॉस आणि लॉंग ऑफच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न होता कारण की मिड ऑफ आतमध्ये होता. चेंडू एक टप्पा का सीमा पार, चौकार. ऊपर से गेंद को बॉडी रन के बाद सर्कल के ऊपर से, और अच्छी गेंद. किरण खोपरे आउट ऑफ द स्टंप गेंदबाजी कर रहे हैं. इनफील्ड के ऊपर से जो शॉट था वो बिल्कुल बहुत बढ़िया था, लेकिन जब किरण खोपरे गुंडे स्पॉट की तरफ चले गए तब जाकर बल्लेबाजी करना मुश्किल हुआ, क्योंकि गेंद हरकत कर रही है. हरकत करेंगे तो बरकत आपको जरूर मिलेगी. नक्कीच हरकत करतोय इथं किरण. वाह काय चेंडू पेश केलाय, परफेक्ट यॉर्क. बेदक मारा ज्याला म्हणलं जाईल की टेनिस क्रिकेट मधला चेंडू आपण पाहतोय. आणि किरणचा स्लोअर वन इतका सुंदर आहे ना, किरणचा स्लोअर वन ओळखणं सोपं नाहीये. यावेळेस इथं खूप टप्प्याचा बॉल विकेटचा प्रयत्न. वा झेल टिपलाय आणि इथं नितीन वरपेचा देखील संपतोय खेळ. मोठ्या विकेटचं पतन. नितीन बॅक टू द पॅव्हिलियन. ताराचंद कोते पाटील आणि प्रवीण भाऊ नवले आज खुश दिसतात. ज्या पद्धतीनं टीम मैदानावरती चांगलं प्रदर्शन करते, अतिशय चमकदार कामगिरी करत असताना बैटर बैक टू द पैवेलियन चले गए. इस बार बढ़िया गेंदबाज टप्पा खाते उछाल मिला था, ऑफ स्टंप के काफी बाहर गेंद थी, ऑन साइड पर डीप मिड विकेट बॉडी लाइन की तरफ गेंद को खेल दिया, हमला किया, लेकिन आप शिकार बन के बैक टू द पैवेलियन चले गए हैं. दबाव पूरी तरह से बल्लेबाजों के ऊपर. बेहतरीन गेंदबाजी किरण खोपरे द्वारा. टप्पा खाते उछाल मिला था, लेग कटर गेंदबाजी, टर्न एंड बाउंस, एक्सीलेंट बॉलिंग और अद्भुत फील्डिंग का नजारा बॉडी लाइन पर. ओह स्टेट डिलीवर करना चाह रहे थे बल्लेबाज. या ठिकाणी आपल्या या स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांचं शुभागमन होतोय. संगमनेर तालुका वकील बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट आदरणीय गिरीशजी मेंद्रे साहेबांचं आगमन. दादा आपलं देखील आमच्या पैलवान राजनदादा शिंदे पाटील युवा मंचाच्या वतीनं मनापासून स्वागत. त्याचप्रमाणे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर सुधीर भाऊ वाळे पाटलांचं आगमन होतंय. दादा आपलं देखील मनापासून स्वागत. दोन्ही मान्यवरांचं पैलवान राजनदादा शिंदे पाटील युवा मंचाच्या वतीनं डॉक्टर सुजयदादा विखे पाटील चषक मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जीतने के लिए टारगेट बहुत बड़ा है. पहले 2 ओवर में बहुत ही शानदार गेंदबाजी, सदी में गेंदबाजी रही है. 6 गेंदों में केवल 3 रन, खास करके 6 रन का स्कोरबोर्ड पर 3 विकेट आपके गिर गए. और पिछला ओवर बहुत बढ़िया था किरण खोपरे का, जिसमें ज्यादा खुलकर वैसे 4 रन दिए थे, 3 रन 4 रन दिए थे, 1 विकेट इन्होंने प्राप्त किया था. सफल ओवर है. कॉम्बॉक्स दिखाया जा रहा है जिसमें हमारे डिजिटल स्कोरर अनिल है. कॉम्बॉक्स में अलंकार जो मराठी में आपको बहलाने का काम कर रहे हैं. गेंदबाजी में ऑन साइड पर खेल दिया, टपा खाती गेंद अंदर की तरफ आई थी, शुभम ने प्रभावित किया. क्या जबरदस्त प्रदर्शन. सदाबहार खिलाड़ी है शुभम गीते. अप्रतिम स्पेल आज त्यानं दाखवलाय. मग गोलंदाजीची जबाबदारी असो, बॅटिंगची जबाबदारी असो, प्रत्येक वेळेस त्यानं आज कॅप्टनशिप जी होती आणि ती खांद्यावरती जी काही जबाबदारी उचलली ना, त्याबद्दल आज संपूर्ण संगमनेर तालुका नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून त्याच्या या खेळाचं कौतुक केलं जाते. कारण की सगळ्यांचं लक्ष आज पैलवान राजनदादा शिंदे पाटील यांच्या या स्पर्धेकडे लागून आहे. कारण की ऑल इंडिया टॉप आयकॉन आज तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतात. ओ इथं बॉल लागलाय की नाही चेक केलं जाईल. नक्कीच बॉल लागलाय, पंच चेक करतायत.
नहीं, कोई परेशानी नहीं है, मर्द तो कभी दर्द नहीं होता। गेंद थोड़ी लगी है लेकिन बल्लेबाज रेडी है। इसको लेके अंपायर जाके उनको पूछ रहे कहीं कुछ एक बार फिर परेशानी है। देखिए ये गेंद बिल्कुल लगी है, चेहरे को लगी है, थोड़ा सा दर्द हुआ, उसके बाद में तैयार है बल्लेबाजी करने के लिए। कारण की रात्रकालीन स्पर्धा आता सुरू झाली आहे, दिवस संपलेला आहे, सायंकाळचं सत्र आणि असंच आहे की इथे तुम्हाला बॉल पाहूनच खेळावं लागेल। यावेळेला हलक्या हाताने खेळले तो हो, तिथं चेंडू आपण पाहतोय, बराच वेळ फ्लाईट होते, हवेमध्ये बॉल होता, परंतु निर्जन स्थळामध्ये बॉल पडतोय, तिथं कोणताही क्षेत्ररक्षण नव्हता। प्रशांत सर आपण पाहतोय एक प्रश्न माझ्या मनामध्ये आहे, ज्या पद्धतीनं टॉस आपण बघितलं तर या मॅचमध्ये डॉक्टर सुजयदादा विखे पाटील संघाचा कॅप्टन जिंकला होता। खरं तर संध्याकाळचं सत्र होतं, फ्लडलाईनमध्ये आपल्याला जायचं होतं आणि अशा वेळेला तुम्ही निर्णय काय घेता तो देखील महत्त्वाचा आहे। ऑफ टर्मच्या बाद जर टॉस जिंकलाय, फ्लडलाईनमध्ये जाण्यापूर्वी 2 षटकं होती, 12 चेंडू होते, तुम्ही बॅटिंग घेऊ शकला असता, पण बॅटिंग न घेता आता टीबी अंपायरच्या दिशेने सिग्नल केलं, तर बॅटिंग न घेता मैदानावरती गोलंदाजी करण्याचा निर्णय, म्हणून मगाशी म्हणालो होतो की त्याची चर्चा तो धाडसी निर्णय होता राहुल शेळकेचा, कदाचित तो अंगलट आलाय। नक्कीच, आणि अशा मुवमेंटला 90% जर कोणत्याही संघाने काय असतं त्यांनी प्रथम बॅटिंगच घेतली असती, परंतु राहुलचा थोडासा अनोखा निर्णय होता, काही रणनीती त्यांनी देखील बनवली असेल, परंतु काय हरकत नाही, परंतु हा निर्णय टीमला थोडासा अडचणीत आणणार आहे। जी हाँ, क्योंकि जब आप फ्लडलाइट में जा रहे हैं तो बल्लेबाजी करना इतना आसान नहीं है। शुभम ने लाजवाब बल्लेबाजी की है, लेकिन फिलहाल जो पहले 2 ओवर की जो कहानी थी जिसमें बल्लेबाजों ने आक्रमण किया था, बहुत शानदार बल्लेबाजी की। टीबी अंपायर का क्या सिग्नल होगा वो देखना बहुत जरूरी है। बॉक्स बिल्कुल इस वक्त आप देख रहे हैं सिमरन लाइव पर, और बहुत ही शानदार आयोजन इस टूर्नामेंट का। इट्स अ फेयर डिलीवरी, 8 रन 3 विकेट के नुकसान पर शुभम गीते गेंदबाजी कर रहे हैं, इस बार ऑफ स्टंप के बाहर गेंदबाजी करने की कोशिश, और बल्लेबाज जो है ना 5 स्टेप के ऊपर खड़े हैं, और वो भी देखा जाएगा, सफल हुए थे। सुंदर सुंदर बॉल, उसळी घेतोय हा बॉल सर, आणि खरं तर उसळी घेणारा बॉल, परंतु पंचांचा लेट पण थेट इशारा असेल वाईट बॉलचा। वाईटच्या रूपाने धावसंख्या पुढे जाते, स्कोर कार्ड वरती टाकूयात नजर, 9 धावा, 9-9-9 या स्पर्धेचं किती गुण गाऊ। पैलवान राजनदादा शिंदे पाटील या व्यक्तिमत्वात असं की ती प्रत्येक समाजकार्यात असू द्या, प्रत्येकाच्या सुखादुःखात धावून येणारं युवा नेतृत्व आहे। यावेळेला हो, तिथं देखील चांगला बॉल शुभमचा, थेट यष्ट्यांवरती बॉल लागेल, लीडिंग एज घेणारा बॉल, यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत, आणि बॅटर इम्रान खानचा संपतोय खेळ, मोठ्या विकेटचं पतन, इम्रान इतबात। क्रिकेटमध्ये सातत्य देखील तितकंच महत्वाचं आहे। 9 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात, आणि पाहूया काय घडते मैदानावरती। ज्या पद्धतीने विकेट तर आली मैदानाच्या आतमध्ये, इम्रान खान बाद झाले, पाहिजे आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कोण असणार। बॅटर थोडंसं घाई नाही या, उशीर करू नका, विनंती राहील, अन्यथा तुम्हाला पॅनलाइज देखील केलं जाऊ शकतं। ह्या चुका तुम्ही वारंवार करू शकत नाही, कारण की एका बाजूला 9 खर तर धावा आपण पाहतोय धावफलकावरती असताना 4 गडी बाद झालेत, 10च्या पुढे देखील स्कोर कार्ड घरी जाणार हा प्रेक्षकांना प्रश्न आहे, कारण की बॅटिंग टीम डॉक्टर सुजयदादा विखे पाटील युवा मंच संगमनेर टीम थोडीशी शांत पडलेली आहे। यावेळेला देखील अंगभेदक मार आहे, थोडंसं आपण घाई करू, पुन्हा एकदा तुम्ही पाहताय वरुणराजाचं थोडंसं सावड निर्माण आहे, ढग आजही तुम्ही पाहताय खरं तर चांदणं दिसत नाहीये, म्हणजे काळे ढग आहेत, त्यामुळे आपण थोडंसं स्पीडअप करूयात, ही मॅच होणं कव्हर होणं गरजेचं आहे। पंच देखील स्पीडअप करतात, खेळाडू तुम्ही देखील स्पीडअप करा, विनंती आहे। उद्या देखील आपल्याला जवळजवळ उद्या 2 ग्रुप आहेत, त्याच्यामध्ये ए ग्रुपचे सामने बाकी आहेत, नंतर कॉल बॅक राऊंड आहे। फुल टॉस तिथं रनआउटचा चान्स, फेकी दुसऱ्या बाजूला आहे, फेकी बॉलिंग एंडकडनं येणे गरजेची होती, तिथे एक सिंगल धाविताना आपण पाहतोय। उद्या जो आपला 12 तारखेचा ए ग्रुप राहिलेला आहे, त्याचे सामने उद्या बरोबर 9 वाजता आपण या ठिकाणी सुरू करणार आहोत। हा चेंडू वाईट बॉल, संतोष भालेराव सरांचा इशारा येतोय, वाईटच्या रूपाने धावसंख्या पुढे जाईल, स्कोर कार्ड यावरती एकदा टाकूयात नजर, 10 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात, शेवटचे 17 बॉल, 82 धाव्यांची गरज आहे। गॅपमध्ये बॉल खेळायचा, क्षेत्ररक्षक धावतायत, पाठमोरा करतील, एक आपण पाहतोय सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेण्याचा प्रयत्न, दुसरीचा देखील प्रयत्न होईल, बॅटर फार शांत पडलेत, जरी एखाद्या वेळेला तुम्ही पराभवाच्या जरी दिशेने वाटचाल करत असाल, परंतु तुमच्यामध्ये असलेला खेळ आज संगमनेरकरांपुढे तुम्हाला या मानाच्या स्पर्धेत दाखवावा लागेल। पुन्हा एकदा तिथं गॅपमध्ये बॉल, यावेळेला संधी नसेल, चेंडू जाईल क्षेत्ररक्षकाला, बाय बाय खरा, सीमा पार, चौकार।
बहारदार चौकार आपण पाहतोय. पप्पू ऑन फायर होत आहेत. 17 धावा या फटक्यांची सुरुवातीपासून गरज आहे. आणि इथं स्लोवर वन किरण खोबरेचा स्लोवर वन वाचणं इतकं सोपं नाहीये, कारण की त्याच्याकडे जी ऍक्शन आहे, बॉलिंग ऍक्शन स्पेस देखील त्याच ऍक्शन टाकतो आणि स्लोवर वन पण तसाच पेश करतोय. वाह, इथं देखील चांगला बॉल, लिडिंग एज आणि पप्पू सोनेची देखील बात, विकेट. डॉक्टर सुजय दादा विखे पाटील युवा मंच संगमनेर टीम आज मोठ्या अडचणींना सामना करते. बॅटिंग ऑर्डर थोडीशी कमकुवत आहेत. गोलंदाजीचा अटॅक इतका सुंदर होता. सकाळी याच टीमनं एक टीमला म्हणजे ऑल आउट केलं होतं, जी मला वाटतं शिरापूरची साई वॉरियर्स टीम होती. त्या टीमच्या विरोधात डॉक्टर सुजय दादा विखे पाटील युवा मंचाच्या गोलंदाजांचं वर्चस्व इतकं सुंदर होतं, परंतु बॅटिंग ऑर्डर फार कमकुवत आहे. त्याच्यामध्ये थोडंसं सुधार तुम्हाला करावं लागेल. अर्धी सेना माघारी गेली. डॉक्टर सुजय दादा विखे पाटील युवा मंच संगमनेर टीमची 5 गडी बाद 17 धावा आहेत. समीकरण बदलतंय. शेवटच्या पण आता बॉल पाहणार आहोत. मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडूंचा खेळ आता मैदानाच्या आतमध्ये बाकी राहिल्यात आणि जिंकण्यासाठी 75 धाव्यांची गरज आहे. पारडं भक्कम झालंय जवळजवळ असं मी म्हणेल आतापर्यंत. तुम्ही पाहताय खरं तर साई निर्माण ग्रुप शिर्डी व श्रमिक मित्र मंडळ नाशिक या टीमचा पारडं मजबूत आहे. संघ मालकांच्या चेहऱ्यावरती देखील हास्य आहे. ताराचंद्रजी कोते पाटील असतील, प्रवीण भाऊ नवले असतील, या संघ मालक आणि सर्व आमचा कोते पाटील परिवार आज थोडासा खुश पाहायला मिळतोय, कारण की टीमचा परफॉर्मन्स या मॅच मध्ये चांगला राहिलेला आहे. तर दुसऱ्या बाजूला वारंवार तुम्ही पाहताय अडचणींना सामना करतायत. डॉक्टर सुजय दादा विखे पाटील युवा मंच टीम देखील जर पाहिलं धावफलकावरती 19 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. ओव्हर नंबर 5 चा खेळ. अजूनही काहीशे बॉल शिल्लक राहिलेत. 10 चेंडू 74 धाव्यांची गरज आहे. समुंदर की लहरे कभी पहाड़ों तक नहीं पहुंचती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. यावेळेला देखील सुंदर बॉल. ह्या गोलंदाजाचं व्हेरिएशन अप्रतिम आहे. प्रवीण नवले प्रवीण साळवे मॅन फ्रॉम वडगाव पान या गोलंदाजाचा आउटस्विंग इतका लाजवाब आहे. चेंडू वळणदार पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल. गर 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 चेंडू फिरतायत. इथं तुम्ही पाहताय डॉट बॉल येत आहेत. वा प्रवीण वा. ओव्हर नंबर 5 चा खेळ आपण पाहतो. 19 धावा धावफलकावरती 5 गाड्यांच्या मोबदल्यात. इथं देखील तुम्ही पाहताय डॉट बॉल आहे. डॉट बॉलची मालिका. शेवटचा बॉल 5व्या ओव्हरचा. म्हणजे या ओव्हर मध्ये प्रवीण साळवे यांनी फक्त धावा दिल्यात 1, काही गोलंदाजी केली आणि 4 डॉट बॉल आहेत. सुंदर गोलंदाजी राहिली. इथं देखील फटका फसलाय, परंतु इथं झेल घेण्याचा प्रयत्न नाहीये. चेंडूने वळण घेतलंय. धाव देखील घेण्याचा प्रयत्न असणार आहे. षटक संपलं जाईल. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो आपण पाहतोय 5 षटकांचा खेळ संपतोय. धावफलकावरती 19 धावा. शेवटचे 6 बॉल शिल्लक. 74 धाव्यांची गरज डॉक्टर सुजय दादा विखे पाटील युवा मंच संघाला. चला घाई करा. वरुण राजाचं सावट तयार झालेलं आहे. थोडंसं स्पीडअप करा, थांबू नका. प्रसिद्ध इंजिनियर आदरणीय निलेश भाऊ सागोरे पाटलांचं आगमन होतंय. दादा आपलं देखील मनापासून स्वागत. यावेळेला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. कव्हरला बॉल. तिथं क्षेत्ररक्षक दूरवरती. डॉक्टर सुजय दादा विखे पाटील चषकचा खणखणीत दणदणीत चौकार. शेवटच्या ओव्हर मध्ये आक्रमक झालेत. बॅटरला त्यांचा खेळ आता फक्त दाखवायचा, कारण की सामन्यात औपचारिकता आहे. शेवटच्या अंतिम ओव्हर साठी आलेत दीपक डिंबर यांना बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा फुलर लेंगचा बॉल समोरच्या बाजूला खेळलेत. लॉंग ऑफ रिजन मध्ये बॉल चाललाय. फिल्डर आहे. एक सिंगल तिथं आपण पाहतोय. नकार आला मला वाटतं सिंगल घेण्यासाठी. दादाभाई यांना आपण पाहतोय चेंडू फील्ड करताना. मित्रांनो आजचा दिवस रोमहर्षक राहिला. पहिले 4 सामने इतके सुपरहिट राहिले. पैसा वसूल मॅच पाहायला मिळाली. हा सामना एकतर्फी झाला आणि या मॅच वरती साई निर्माण ग्रुप शिर्डी आणि श्रमिक मित्र मंडळ नाशिक या टीमचा दबदबा राहिलेला आहे. बोलबाला राहिलाय.
कारण की बॉलिंगमध्ये शुभम गीते असेल, त्यानंतर तुम्ही पाहिलं तर किरण खोबरे, हे दोन असे ओकमेके चाललेले आहेत, हे पत्ते चाललेले आहेत. प्रवीण साळवे असेल, त्यानंतर दीपक डिंबर देखील अंतिम ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करतोय. प्रत्येकानं आजच्या दिवसामध्ये एफर्ट्स दिलेले आहेत. यावेळेस देखील आपण पाहतोय आणि आल्या आल्या टीम पहिला सामना पराभूत झाली होती सकाळ सत्रामध्ये, आणि एक पराभव म्हणजे तुमचा आयुष्याची हार नाहीये, कारण की पहिला बरोबर जर तुम्ही पाहिला तर दुसऱ्या वेळेस तुमची जीत नक्की होऊ शकते, परंतु तो संघर्ष तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. त्यानंतरचे त्यांनी दोन्ही सामने असे खेळलेत, चांगला खेळ राहिलेला आहे. सुमित भंडारे असतील, त्यानंतर तुम्ही पाहताय खरं तर दादाबाई शेख असतील, त्यानंतर शुभम गीते, किरण खोबरे, विजय क्षीरसागर असतील, या खेळाडूंनी नक्कीच चमक दाखवलेली आहे. सोन्या गायकवाडचं मनापासून कौतुक असेल की त्यानं ज्या वेळेला स्टार्ट देण्याचा प्रयत्न केला त्यानं देखील चांगली बॅटिंग केली. तर दुसरा बॉलर चर्चा ही देखील राहील. राहुल शेळके असतील, आयुब शेख, त्यानंतर असे विविध गोलंदाज त्या संघाचे देखील आम्ही पाहिलेत ज्यांनी आज बॉलिंग अटॅक इतका सुंदर दाखवला. त्यानंतर रोहन मडकेची देखील आज चर्चा राहिली, ज्यानं फायपर पूर्ण केला, 5 आणि 1 पहिली विकेट हॅट्रिक त्याच्या नावावरती आज पाहायला मिळाली. मुन्ना शेख यांनी अर्धशतक कंप्लीट केलं. ह्या खेळाडूंचा बोलबाला राहिला आहे. आणि अभिनंदन टीम साई निर्माण ग्रुप, श्रमिक मित्र मंडळ शिर्डी नाशिक संघ सुपर 8 ला दाखल होतोय. आणि पैलवान राजनदादा शिंदे पाटील युवा मंचाच्या वतीनं, डॉक्टर सुजय दादा विखे पाटील चषक 2025 च्या वतीनं सुपर 8 मध्ये जाऊन